नमस्कार मित्रांनो. देवकुंड वाडीवर आलेलं एक भयंकर संकट या कथेचा हा भाग 3 आहे. जर तुम्ही कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज आधी बघावेत. या कथेच्या प्रसारित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील. कथेच्या 3 भागाला आता सुरुवात करू. तेवढ्यात लक्ष्मीबाई स्वयंपाकघरातून घाईघाईने बाहेर आल्या. वैष्णवी कुठे? त्यांनी घाबरून विचारलं. तसे सगळे एकदम उठले. काही क्षणांपूर्वीच ती देवघरात बसली होती, पण आता ती तिथे नव्हती. सर्वांनी घरातील प्रत्येक खोली शोधली. माडी, अंगण, मागचा आवार सगळीकडे पाहिलं, पण वैष्णवी कुठेच दिसत नव्हती. समीरचं हृदय आता जोरात धडधडू लागलं. तो धावत मुख्य दरवाजापाशी गेला. दरवाजा बंद होता. आतून कडी लावलेली होती. दरवाजा बंद आहे म्हणजे ती बाहेर गेलेली नाही, समीर म्हणाला. त्यावर अनघा थरथरत म्हणाली, मग ती आहे तरी कुठे? सगळे पुन्हा घरभर शोध घेऊ लागले. अचानक गोविंदरावांना माडीवर जाणाऱ्या लाकडी जिन्याखाली लाल रंगाचा पदर दिसला. त्यांनी तो समीरला दाखवला. तसे समीर धावत तिकडे गेला. जिन्याखाली फारशी जागा नव्हती, पण वैष्णवी तिथे गुडघे दुमडून बसली होती. तिचे दोन्ही हात कानांवर होते. ती सतत एकच वाक्य पुटपुटत होती, मी येणार नाही, मी येणार नाही, मला सोड, मला सोड. समीर खाली बसला. वैष्णवी, त्याने हळू आवाजात तिला हाक मारली. तसे ती दचकली. तिचा श्वास जोरात चालू होता. काही क्षणांनी तिने समीरला घट्ट मिठी मारली आणि ती रडू लागली. काय झालं? समीरने विचारलं. त्यावर ती थरथरत म्हणाली, मला काहीतरी दिसलं. कोण? कोण दिसलं? तीच, ती लाल साडीवाली? समीरने विचारलं. पण त्याच्या या वाक्यावर वैष्णवीने नकारार्थी मान हलवली आणि ती म्हणाली, नाही. मग अजून कोण दिसलं? समीरने विचारलं. तिच्या डोळ्यात भीती भरली होती. यावेळी एक पुरुष होता, वैष्णवी म्हणाली. आणि ती हे वाक्य म्हणताच घरात एकदम शांतता पसरली. तसे दामोदर शास्त्री पुढे आले आणि त्यांनी विचारलं, कसा दिसत होता तो? तसे वैष्णवीने डोळे मिटले आणि ती बोलू लागली. खूप उंच, संपूर्ण अंगावर राख, लांब जटा, डोळे तर नव्हतेच, फक्त काळे खोल खड्डे. दामोदर शास्त्रींचा चेहरा गंभीर झाला, कारण कालपर्यंत वैष्णवीला फक्त लाल साडीतील स्त्री दिसत होती आणि आज पहिल्यांदाच तिला दुसरं कोणीतरी दिसलं होतं. त्या दिवशी दुपारी गावात आणखीन एक विचित्र घटना घडली. देवकुंड वाडीच्या मंदिरामागे गावकरी दरवर्षी नागपंचमीसाठी जुना पितळी नागाचा मुखवटा ठेवायचे. तो मुखवटा अनेक वर्षांपासून तसाच ठेवला जायचा. दुपारच्या वेळी अचानक मंदिरातील एक मुलगा धावत आला आणि म्हणाला, अहो शास्त्री बुवा, नागाचा मुखवटा तुटला. ते ऐकून सगळे मंदिराकडे धावले. मुखवटा जमिनीवर पडलेला होता, पण तो पडून तुटलेला नव्हता. त्याच्यावर जणू कुणीतरी धारदार नखांनी 3 खोल ओरखडे मारले होते. दामोदर शास्त्री काही क्षण त्या ओरखड्यांकडे पाहत राहिले आणि मग त्यांनी हळू आवाजात म्हटलं, हा अजून एक इशाराच आहे. नियती आपल्याला इशारा देतीये, दामोदर शास्त्री म्हणाले. त्यांचं हे वाक्य ऐकून सगळेच घाबरले. त्या रात्री समीरने एक वेगळाच निर्णय घेतला आणि तो घरच्यांना म्हणाला, आज मी वडाजवळ जाणारच. हे जे काही होतंय ते त्या झाडामुळे होत आहे असा सर्वांचा समज असेल तर आज मी वडाजवळ जाणारच. मला बघायचंय की नक्की काय होतं ते. पण गोविंदरावांनी त्याला पुन्हा विरोध केला. नाही समीर, असं काही करू नकोस, हे तुझ्या जीवावर बेतू शकतं, गोविंदराव म्हणाले. नाही बाबा, यावेळेस मी मागे हटणार नाही. जर तिथे काही आहेच तर मला ते पाहायचंय, समीर निर्धाराने म्हणाला. त्या रात्री 11 वाजता समीर एकटाच टॉर्च घेऊन घराबाहेर पडला. पाऊस थांबला होता.
पण आकाश ढगांनी भरलेलं होतं. बाहेर अर्थातच कुठेच कुणीच दिसत नव्हतं. तो हळूहळू चालत वडाजवळ पोचला. आज पहिल्यांदाच तो त्या प्रचंड झाडासमोर पूर्णपणे एकटा उभा होता, आणि ते सुद्धा रात्री. त्याने टॉर्चचा प्रकाश त्या झाडाच्या खोडावर टाकला. सगळं काही सामान्य दिसत होतं. चौथरा रिकामा होता. त्याने खोल श्वास घेतला आणि तो उद्गारला, "कोणी आहे का इथे?" पण कुठून काहीच उत्तर आलं नाही. तो झाडाच्या आणखी जवळ गेला आणि अचानक त्याच्या पायाखाली काहीतरी येऊन मोडलं. तसे त्याने टॉर्चचा प्रकाश खाली वळवला. तसं त्याला दिसलं की तो एका जुन्या हिरव्या काचेच्या बांगडीचा तुकडा होता, आणि तिथेच खाली माती थोडी उकरलेली दिसत होती. समीर गुडघ्यावर बसला. त्याने हाताने माती बाजूला सारली. तसे त्याच्या मनात एक विचार आला आणि त्याने तिथे खोदायला सुरुवात केली. काही इंच खोदताच त्याच्या बोटाला काहीतरी कठीण वस्तू लागली. त्याने ती बाहेर काढली. ते एक जुनं चांदीचं मंगळसूत्र होतं. ते मातीनं माखलेलं होतं, गंजलेलं होतं, पण त्यावर अजूनही हळदीचे पिवळे डाग चिकटले होते. समीर ते मंगळसूत्र पाहून आश्चर्यचकित झाला. त्यानं ते हातात घेतलं आणि तो परत उभा राहिला. तेवढ्यात त्याच्या अगदी मागून एका स्त्रीचा मंद आवाज आला, "ते तिथेच ठेव." तो आवाज ऐकून समीरचं हृदय एकदम थांबल्यासारखं झालं. हळूहळू तो मागे वळाला. तसं त्याला दिसलं की यावेळी ती लाल साडीतील स्त्री त्याच्यापासून अवघ्या काही अंतरावर उभी होती. तिचा चेहरा पहिल्यांदाच पूर्णपणे स्पष्ट दिसत होता. तिला पाहताच समीरचा श्वास अक्षरशः अडकून पडला. त्याच्या हातात ते जुनं मंगळसूत्र होतं, आणि समोर अवघ्या काही अंतरावर ती लाल साडीतील स्त्री शांतपणे उभी होती. यावेळी तिचा चेहरा केसांमागे लपलेला नव्हता. पावसाच्या पाण्याने तिचे लांब काळे केस खांद्यांवर चिकटले होते. तिचा चेहरा पांढरा फटक होता, पण भयानक नव्हता. उलट तिच्या डोळ्यात दुःख दिसत होतं. समीर काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. तिच्या कपाळावर कुंकू होतं. गळ्यात काळ्या मण्यांचं मंगळसूत्र होतं. हातात हिरव्या बांगड्या होत्या. ती एखाद्या नववधूसारखीच दिसत होती. फक्त तिच्या डोळ्यांमध्ये जिवंत माणसाचा कुठलाही अंश नव्हता. समीरने धीर एकवटला आणि तो कसाबसा म्हणाला, "तू कोण आहेस?" ती काही क्षण तशीच शांत उभी राहिली आणि मग अतिशय मंद आवाजात म्हणाली, "ते मंगळसूत्र परत मातीत ठेव." तसं समीरच्या हातातलं मंगळसूत्र न कळत थरथरलं. "पण का?" तसे ती एक पाऊल पुढे आली. "कारण ते तुझं नाहीये." तिच्या या उत्तरावर समीर गोंधळला आणि त्याने विचारलं, "मग नक्की हे कुणाचं आहे?" पण यावर तिने काहीही उत्तर दिलं नाही. तिची नजर सरळ समीरच्या मागे गेली आणि त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरचं दुःख अचानक भीतीत बदललं. ती घाबरून ओरडली, "मागे पाहू नकोस." पण माणसाचा स्वभावच तसा असतो. माणूस खूप वेळा जे सांगू त्याच्या अगदी विरुद्ध वागतो. समीरने क्षणाचाही विचार न करता मागे वळून पाहिलं. मागे वडाचं प्रचंड खोड, पारंब्या, अंधार इतकंच होतं. बाकी त्याला काहीच असामान्य दिसलं नाही. तो पुन्हा तिच्याकडे वळाला, पण तोपर्यंत ती स्त्री गायब झाली होती. आणि त्याच क्षणी त्याच्या कानाजवळ कोणीतरी जोरात कुजबुजलं, "ती तुला माझ्याबद्दल सांगत होती." समीर अक्षरशः उडी मारून मागे झाला. त्याच्या हातातील टॉर्चचा प्रकाश चारही बाजूंना फिरू लागला. दिसत मात्र कोणीच नव्हतं, पण त्याला आता स्पष्ट जाणवत होतं की त्या जागी तो आता एकटा नव्हता. अचानक त्याच्या हातातील मंगळसूत्र इतकं गरम झालं की त्यानं ते लागलीच खाली टाकून दिलं. मंगळसूत्र जमिनीवर पडताच त्या वडाच्या झाडाभोवती एक वाऱ्याचा झोत एकदम वेगाने फिरू लागला. झाडाच्या पारंब्या जोर जोरात हलू लागल्या. अचानक त्या झाडावर बसलेले शेकडो कावळे एकदम किंचाळत उडून गेले. ते उडाले तेव्हा समीरच्या लक्षात आलं की या झाडावर इतके कावळे बसले होते, कारण तोपर्यंत त्यांचा कुठलाच आवाज आला नव्हता.
आणि ते कावळे उडून गेल्यानंतर त्या झाडातून जणू शेकडो लोक एकाच वेळी कुजबुजत आहेत असा आवाज येऊ लागला. समीरने एक सेकंदही न दवडता धावतच घराचा रस्ता धरला. मागे वळून पाहायचीही त्याची हिंमत झाली नाही. घरात पोचल्यावर सुद्धा त्याचा श्वास जोरात चालू होता. घरचे सर्वजण जागेच होते. गोविंदरावांनी त्याला पाणी दिलं. काय झालं समीर? गोविंदरावांनी विचारलं. समीर बराच वेळ काहीच बोलला नाही आणि मग त्याने त्याचा हात उघडला. तेव्हा त्यांना दिसलं की त्याच्या तळहातावर मंगळसूत्राचा आकार उमटला होता. जणू लाल बुंद लोखंड हातावर दाबलं असावं तसा भाजल्याचा व्रण त्याच्या हातावर उठला होता. ते पाहून लक्ष्मीबाई घाबरल्या. हे कसं झालं? त्यांनी विचारलं. तसे समीरने घडलेली सगळी घटना सांगितली. सगळे जे काही झालं ते शांतपणे ऐकत होते. दुसऱ्या दिवशी घडलेला प्रकार गोविंदरावांनी दामोदर शास्त्री यांच्या सुद्धा कानावर घातला. त्यांच्या डोक्यात एक गोष्ट मात्र घर करून बसली. ती म्हणाली, मागे पाहू नकोस. म्हणजे त्यावेळी मागे नक्कीच कुठली तरी अदृश्य शक्ती तिथे होती. शास्त्री खोल विचारात पडले आणि काही वेळाने म्हणाले, जर ती लाल साडीतील स्त्री तुला मारायला आली असती तर तिने तुझा कधीच जीव घेतला असता. पण तिने तसं केलं नाही. उलट तिने तुला सावध केलं. समीर पहिल्यांदाच थबकला. हो, मला तुमचं म्हणणं पटतंय, समीर म्हणाला. ठीक आहे, बघू आपण पुढे काय करता येईल ते. थोडा का होईना पण काही गोष्टींचा उलगडा झाल्यासारखा वाटतोय, दामोदर शास्त्री म्हणाले. पण त्याच रात्री सगळं चित्रच बदललं. रात्रीचा 1 वाजला होता आणि अचानक वैष्णवीने डोळे उघडले. ती पलंगावर उठून बसली. समीर गाढ झोपला होता. ती शांतपणे उठली. यावेळी तिने दरवाजा उघडला नाही. ती सरळ देवघरात गेली. देवघरातील समई अजूनही तेवत होती. ती काही क्षण त्या ज्योतीकडे पाहत राहिली. मग तिने हळूहळू हात पुढे केला. तिने बोटांनी समईच्या ज्योतीला स्पर्श केला. तसं केल्याने एखाद्या सामान्य माणसाचा हात भाजला असता, पण तिच्या चेहऱ्यावर वेदनेचा लवलेश सुद्धा नव्हता. ती ज्योतीवर बोट फिरवतच राहिली. मग तिने तोच हात कपाळावर नेला आणि त्या जळत्या तेलाने स्वतःच्या कपाळावर एक विचित्र चिन्ह काढलं. ते काहीतरी वेगळंच चिन्ह होतं. तेवढ्यात लक्ष्मीबाईंना जाग आली. त्यांनी देवघरात पाहिलं आणि त्यांच्या तोंडून किंकाळी फुटली. वैष्णवी! त्या जोरात ओरडल्या. त्यांच्या ओरडण्याने क्षणात सगळं घर जागं झालं. समीर धावत तिथे आला. वैष्णवी शांतपणे उभी होती. तिच्या कपाळावर काळसर तेलाने काढलेलं ते विचित्र चिन्ह चमकत होतं. हे काय केलंस? समीर तिचे दोन्ही खांदे धरत म्हणाला. तसे ती त्याच्याकडे पाहू लागली आणि तिच्या ओठांवर हलकसं स्मित उमटलं. पण ते स्मित वैष्णवीचं नव्हतं. आता उशीर झाला, ती म्हणाली. उशीर झाला? कशाला? समीर ओरडला. त्यावर तिनं उत्तर दिलं, आता आपण काहीच करू शकणार नाही. इतके बोलून वैष्णवी एकदम बेशुद्ध पडली. त्यांनी तिला बेडवर झोपवलं. सकाळ झाली तसं वैष्णवीला जाग आली. काल रात्री जे घडलं ते तिला काहीच आठवत नव्हतं. पण तिच्या कपाळावरचं ते चिन्ह मात्र धुतलं, साबण लावला, हळद लावली, राख लावली, तरीही जात नव्हतं. गोविंदरावांनी घडलेला प्रकार दामोदर शास्त्रींच्या सुद्धा कानावर घातला. तसे दामोदर शास्त्री त्यांच्या घरी पोचले. त्यांनी ते चिन्ह पाहिलं आणि त्यांच्या हातातील ते जुनं पुस्तक खाली पडलं. कारण तेच चिन्ह त्यांनी त्या जुन्या पुस्तकात पाहिलं होतं. त्या 1624 सालच्या चित्रात वडाच्या खोडाशी बसलेल्या त्या नववधूच्या कपाळावरचं चित्र अगदी असंच होतं. दामोदर शास्त्रींच्या नजरा वैष्णवीच्या कपाळावर उमटलेल्या त्या विचित्र चिन्हावरच खेळल्या होत्या. काही क्षण घरात कोणीच काहीच बोललं नाही. लक्ष्मीबाईंचे डोळे पाण्यानं भरून आले होते. त्या वैष्णवीच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या, पण त्यांचे सुद्धा हात थरथरत होते. समीरनं ते खाली पडलेलं पुस्तक उचललं आणि ते उघडलं. त्यानं ते चित्र पाहिलं. त्याच्या खाली अजून काही ओळी लिहिल्या होत्या, पण त्यावरील शाई इतकी फिकट झाली होती की अक्षरं ओळखणं कठीण होतं.
दामोदर शास्त्रींनी डोळ्यावर चष्मा चढवला. समीरकडून ते पुस्तक घेत ते खिडकीजवळ नेलं आणि बराच वेळ अक्षरं वाचण्याचा प्रयत्न करू लागले. शेवटी ते हळू आवाजात म्हणाले, पूर्ण वाक्य वाचता येत नाहीये, पण एवढं समजतंय की वेळ जवळ आली आहे. ते ऐकून समीरच्या मनात धस्स झालं. वेळ जवळ आलीये म्हणजे? समीरने विचारलं. त्यावर शास्त्रींनी नकारार्थी मान हलवली आणि म्हणाले, ते मला सुद्धा माहीत नाही. हे वाक्य ऐकताच गोविंदरावांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. म्हणजे आता काहीतरी विपरीत घडणार, गोविंदराव चिंतेच्या स्वरात म्हणाले. दामोदर शास्त्रींनी त्यावर कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही, पण त्यांच्या नकळत बोलण्यानेच उत्तर मिळालं होतं. घरातलं वातावरण आता अधिकच दडपणाचं झालं. वैष्णवी मात्र शांत बसली होती. तिला स्वतःच्या कपाळावरच्या चिन्हाचं काहीच आश्चर्य वाटत नव्हतं. ती अधूनमधून त्या चिन्हाला हात लावत होती. लक्ष्मीबाईंनी तिचा हात हलकेच दूर केला आणि त्या म्हणाल्या, पोरी, दुखतंय का? तसे वैष्णवीने नकारात मान हलवली आणि ती म्हणाली, नाही, पण... ती थोडा वेळ थांबली आणि पुन्हा बोलू लागली. कधी कधी असं वाटतं की कोणीतरी माझ्या डोक्यात हळू आवाजात बोलतंय. तसं समीरनं लगेच विचारलं, काय बोलतं? तसे वैष्णवीने डोळे मिटले आणि ती म्हणाली, सगळं समजत नाही, पण एकच वाक्य सारखं ऐकू येतं, परत ये, परत ये. त्या दिवशी दुपारी गावभर आणखीन एक विचित्र बातमी पसरली. एरवी त्या वडाच्या चौथऱ्याजवळ गावातील गुराखी दररोज गायी चरायला न्यायचे, पण कालपासून गावच्या गायींपैकी एकही गाय त्या भागात जात नव्हती. जणू त्या गायी एखाद्या अदृश्य सीमेरेषेपाशी येऊन थांबत होत्या. गुराख्याने कितीही पुढे हाकललं तरी त्या गायी वडाकडे पाठच फिरवत होत्या. तसे गावातील काही वृद्ध लोक म्हणू लागले होते, जर काही विपरीत होणार असेल तर प्राण्यांना आधी कळतं. ही बातमी ऐकताच समीर स्वतः तिथे गेला आणि खरंच स्वतः त्याने एका मोठ्या पांढऱ्या गायीला दोरीने ओढून चौथऱ्याकडे नेण्याचा प्रयत्न केला. ती गाय चौथऱ्यापासून 10-12 फुटांवर आली आणि ती अचानक इतकी उधळली की दोरी समीरच्या हातातून सुटली. गाय घाबरून धावत मागे पळून गेली. तो प्रकार पाहून समीरच्या मनात पुन्हा शंकेचं वादळ उठलं. काय दिसलं असेल या गायीला, हा प्रश्न त्याला सतावत राहिला. त्या संध्याकाळी दामोदर शास्त्री यांच्या सांगण्यानुसार गोविंदरावांनी घराच्या चारही बाजूंना ग्रामदेवतेचं पवित्र तांदूळ आणि हळदीचं पाणी शिंपडलं. दामोदर शास्त्रींनी मंत्रोच्चार करत मुख्य दरवाजावर एक संरक्षण सूत्र बांधलं. यामुळे आतली व्यक्ती सुरक्षित राहीलच असं नाही, पण बाहेरची शक्ती सहज आत येणार नाही, ते म्हणाले. आज दामोदर शास्त्री मुक्कामाला सरनोबत यांच्याकडेच थांबले. इतकं होऊन सुद्धा समीरला अजूनही या गोष्टींवर पूर्ण असा विश्वास बसत नव्हता, पण आता त्याच्यात विरोध करण्याची सुद्धा इच्छा उरली नव्हती. मध्यरात्र झाली. घरातले सगळे जागेच होते. कोणाला झोप येत नव्हती. बाहेर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झाला होता. विजांचा जोरदार कडकडाट होत होता. गावातील वीज गेली होती. वेळ रात्री 2ची होती. तेवढ्यात मुख्य दरवाजावर टकटक झालं, पण कोणीच हललं नाही. पुन्हा टकटक झालं. तसे समीर उठला. नको समीर, थांब, लक्ष्मीबाई जवळजवळ ओरडल्याच. पण समीर हळूहळू दरवाजाजवळ गेला. त्याने आतून विचारलं, कोण आहे? तसं बाहेरून लगेच उत्तर आलं, मी आहे. तो आवाज गोविंदरावांचा होता. तो आवाज ऐकून समीर दचकला, कारण गोविंदराव तर त्याच्या मागेच उभे होते. तसे सगळ्यांनी एकाच वेळी गोविंदरावांकडे पाहिलं. त्यांच्याही चेहऱ्यावरचं रक्त उतरलं होतं. पुन्हा दरवाजा बाहेरून आवाज आला. यावेळी तो लक्ष्मीबाईंचा आवाज होता. समीर, दरवाजा उघड बाळा. तसे लक्ष्मीबाई घाबरून मागे सरकल्या. मी तर इथेच आहे, मग हे कोण आहे? त्यांच्या मनात विचार चमकून गेला. आता दरवाजा बाहेरून अनघाचा सुद्धा आवाज आला. दादा, मला आत घे. अनघा समीरच्या मागेच उभी होती. तो प्रकार पाहून सगळे थरथरत होते आणि अचानक वैष्णवी उठली.
ती संमोहित झाल्यासारखी दरवाजाकडे चालू लागली. समीरने तिचा हात धरला आणि तो म्हणाला, थांब. तसे ती त्याच्याकडे पाहू लागली. तिचे डोळे पूर्ण पांढरे झाले होते. ती शांतपणे म्हणाली, तो आत यायची परवानगी मागतोय. हे वाक्य ऐकताच दामोदर शास्त्रींनी जोरात मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्याकडील गंगाजल दरवाजावर शिंपडलं. बाहेरून पुन्हा एकदा 3 वेळा दार वाजवण्यात आलं आणि त्यानंतर एक भयंकर किंकाळी संपूर्ण अंगणात घुमली. ती किंकाळी मानवी नव्हती. त्या किंकाळीने घराच्या खिडक्यांच्या काचा थरथरल्या. मुख्य दरवाजावर बांधलेलं संरक्षण सूत्र एकदम तुटून खाली पडलं. देवासमोरील समईची ज्योत विझली. समईची ज्योत विजताच घरभर त्या जळालेल्या तेलाचा तीव्र वास पसरला. समीरने तातडीने मोबाईलचा टॉर्च सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण टॉर्च फक्त क्षणभर लागला आणि पुन्हा बंद झाला. अनघा घाबरून आईला बिलगली होती. लक्ष्मीबाई सतत ग्रामदेवतेचा जप करत होत्या. दामोदर शास्त्री मात्र शांत उभे होते. त्यांच्या हातातल्या रुद्राक्षाच्या माळेचा वेग वाढला होता. कोणीही जागेवरून हलू नका. कुठली तरी भयंकर शक्ती घराभोवती नाही, तर ती आता घराच्या आत आली आहे, दामोदर शास्त्री म्हणाले. हे शब्द ऐकताच समीरच्या पाठीवरून थंड शिरशिरी गेली. त्याने शेजारी उभ्या असलेल्या वैष्णवीचा हात धरण्याचा प्रयत्न केला. काही क्षणांपूर्वी ती त्याच्या अगदी जवळ उभी होती, पण आता ती त्याच्या शेजारी नव्हती. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.